जय हिंद फ्रेंड्स. तर आज सर्व जे आहे पेपरवरून आले असेल आणि कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 14 जून 2026 बी सेट यामध्ये आपण जॉग्राफी, इकॉनॉमी आणि पॉलिटी या क्वेश्चनचं जे आपण एक संभाव्य उत्तरे काय असू शकतात हे आपण जे आहे डिस्कस करू. परंतु या अगोदर ओव्हरऑल जी काठिण्य पातळी आहे पेपरची, तर आउट ऑफ 100 क्वेश्चन्स जर आपण घेतले 100 क्वेश्चन, जवळपास 50 क्वेश्चन्स जे आहे ना इझी लेवलचे क्वेश्चन आहे. इझी, ठीक आहे. 30 क्वेश्चन मीडियम लेवलचे आहे आणि 20 क्वेश्चन जे आहे ना चांगले जबरदस्त डिफिकल्ट लेवलचे आहे. म्हणजे असं एकदमच इझी वगैरे नाही आहे. म्हणजे ओव्हरऑल जे आहे पेपरची काठिण्य पातळी मीडियम लेवलची आहे, ते फक्त मीडियमच्या थोडी खाली येईल. म्हणून आता यामध्ये या मीडियम आणि हार्ड क्वेश्चन मध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण की इझी क्वेश्चन जे आहे मोस्ट ऑफ द सर्वांनाच बरोबर येतील, कारण की ते त्या लेवलला होते. ठीक आहे, ज्यांनी एक मीडियम लेवलचा अभ्यास केलेला आहे तर त्यांना हे इझी क्वेश्चन जमलेच. त्यामुळे जे आहे यामधनं जर आपण 40 स्कोअर घेतला तर यामध्ये तुम्हाला जे ना 20 क्वेश्चन काढणं काय कंपल्सरी आहे. त्यामुळे तुमचा स्कोअर जे आहे तर जे आहे एक ओबीसी ओपन असेल तर जे आहे 55 ते 60च्या दरम्यान असलाच पाहिजे. बाकी लोक त्यानुसार ऍडजस्ट करा, परंतु कट ऑफ लेवल काय असेल, हाय असेल. आता मी बाकी क्वेश्चन्स जे आहे अजून बघितले नाही, परंतु ओव्हरऑल सर्वांचा एक फीडबॅक घेतला की सर्वां मोस्ट ऑफ द म्हणजे करंट अफेअर सुद्धा काय होतं की 50% इझी होतं, पण बरेचसे क्वेश्चन काय होते की मागच्या करंट अफेअर होते, म्हणजे 2023-24च्या करंट अफेअर होते. आता 23-24च्या करंट अफेअरवर जे प्रश्न असेल तर ते ज्यांनी कंबाईन मेन्सचा अभ्यास खूप छान केलेला आहे, जे 3 वर्षापासून या फील्डमध्ये आहे, तर त्यांना मग हा पेपर जे आहे 60+ काढला असेल. त्याच्यामुळे ज्यांना काठिण्य पातळी आपण इझी होती असं जे आहे स्टेटमेंट करणं हे काही रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट होणार नाही. त्यामुळं मीडियम लेवलला हा पेपर होता. ठीक आहे, तर आपण एक संभाव्य उत्तर बघू. आता बरेचदा काय असते क्वेश्चन सेट करताना जे ऑनरेबल प्रोफेसर असेल त्यांनी कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन सेट केला, कोणता डाटा यूज केला, ठीक आहे, त्यानुसार बरेचदा क्वेश्चन काय होतात, आन्सर व्हेरी होतात. म्हणून एमपीएससी फर्स्ट की आणि सेकंड की काढते. तर आपण सुद्धा एक प्रॉबेबल जे आहे आन्सर बघू. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू बी सिरीज. ओके, क्वेश्चन नंबर जे आहे 11 जॉग्राफीचा क्वेश्चन आहे की जे आहे खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण, त्याला आपण म्हणतो अर्बन ॲग्लोमरेशन. अर्बन ॲग्लोमरेशन जे आहे याला थोडंसं आणखी जर बघितलं असेल की खूप सारे शहर याच्या आडवा विकास होतो, म्हणजे हॉरिझॉन्टल एक्सपान्शन होतं आणि ते शहरांचं एकत्रीकरण होऊन एक एक शहरी पट्टा तयार होतो. त्याला जर एकदम टेक्निकल भाषेत जर म्हणायचं असेल तर कोनुर्बेशन, सन्नगर असे म्हणतात. पण सन्नगर जे आहे केव्हा असतं, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त शहर एकत्रित येतात आणि तो 100% शहरी पट्टा तयार होतो, तेव्हा त्याला म्हणतात सन्नगर. ठीक आहे, आपण जे आहे नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे आहे सन्नगर म्हणजे एकदम हायएस्ट लेवल ऑफ अर्बनायझेशन. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर काही भाग जे आहे एकत्र येऊ शकतात, म्हणून 2 किंवा 2 पेक्षा जास्त शहर. तर कोणते आहे, मुंबई व नवी मुंबई हे 2 मध्ये म्हणू शकते. पण भारतात जे आहे सन्नगर म्हणजे ज्याला आपण म्हणतो अर्बन ॲग्लोमरेशन, सॉरी कोनुर्बेशन, तर तो कन्सेप्ट जे आहे भारतात 100% नाही म्हणतायत. आणि भारतात 2 किंवा 2 पेक्षा जास्त शहरं एकत्रित झालेले आहे, पण ते 100% अर्बनाइज नाही आहे. 100% अर्बनाइज म्हणजे काय होते की त्यामधील जेवढे काही तिथं कुटुंब असेल तर जवळपास सर्व लोकांचं 100% लोकांचं जे सोर्स ऑफ इन्कम आहे हे नॉन ॲग्रिकल्चर असलं पाहिजे. जनरली अर्बन एरिया काय असते की कमीत कमी 75% कुटुंबांचं जे सोर्स ऑफ इन्कम आहे हे काय असलं पाहिजे, नॉन ॲग्रिकल्चर असलं पाहिजे. पण जेव्हा आपण कोनुर्बेशन म्हणतो तर तो भाग वेगळा येतो. त्यामुळे त्यांनी अर्बन ॲग्लोमरेशन, कारण मागच्या वेळेस कंबाईंड पूर्व परीक्षेला कोनुर्बेशनवर म्हणजे सन्नगरवर प्रश्न विचारला होता, म्हणून त्याच कन्सेप्टमध्ये हा प्रश्न येऊ शकतो पुन्हा. ठीक आहे, तर जे आहे याचं उत्तर कोणतं राहील, तर जे आहे 2. ठीक आहे, हा. तर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, तर आता आता नेक्स्ट क्वेश्चन जे आहे काय विचारलेलं आहे की तुम्हाला विचारलेला आहे की, ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 12, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता, तर कोणता आहे, तर धुळे. क्वेश्चन नंबर 1, सॉरी क्वेश्चन नंबर 12, तर आन्सर काय फर्स्ट धुळे, साक्रीचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी म्हणजे ग्लेशियर जे आहे शोक नदीचं जे आहे उगम स्थान आहे, शोक नदीमध्ये येते. तर शोक नदी जी आहे जी आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहतो, तर तिचं उगम स्थान जे आहे कोण आहे, तर रिमो ग्लेशियर आहे. तर ऑप्शन 2 आहे. जसं गंगेचं उगमस्थान गंगोत्री आहे, तर गंगोत्री ही काय हिमनदी आहे आणि गंगा काय नदी आहे. ठीक आहे, जसं यू आकाराची दरी तयार करते कोण, हिमनदी, आणि नदी काय करते, व्ही आकाराची दरी तयार करते. तर ही ज्यांना हिमनदी विचारलेली आहे, तर रिमो आणि हिस्पार हे दोन्ही जम्मू काश्मीरमध्ये काय हिमनद्या आहे, परंतु हिस्पार जे आहे ना गिलगिट रिजन मध्ये येते. तर ही बरोबर परफेक्ट मदत येते रिमो. त्याचं उत्तर काय असेल सेकंड. ठीक आहे, आता हा क्वेश्चन इथपर्यंत, आता हा क्वेश्चन कठीण क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन नाही आहे जॉग्राफी मधला. पण हा पेपर मधले जे आहे ना 50% क्वेश्चन मीडियम टू हार्ड आहे, 50% क्वेश्चन इझी टू मीडियम आहे. त्यामुळे एकदम असं जनरलाइज करू नका.
आणि उत्तर काही क्वेश्चन खूप छान विचारले आहे. जसं आता 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. तर स्टेटमेंट बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लोकसंख्येपैकी 12.2 कोटी लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या किती होती? आता मुस्लिम लोकसंख्या किती होती हा प्रश्न ज्याला इथं 10.6 दिलेला आहे, तर डाटामध्ये 11.5% आहे आणि भारतामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन 14.2% आहे. त्यामुळे हा डाटा क्वेश्चन मार्क आहे. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि क काय बरोबर आहे. याचं उत्तर जे असेल ना, ठीक आहे, याचं उत्तर जे आहे सी असेल, सी. ठीक आहे, म्हणजे ए स्टेटमेंट बरोबर आहे, सी स्टेटमेंट बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील चाइल्ड सेक्स रेशो बाल लिंग गुणोत्तर टॉप 10 स्टेट्स विचारलेले आहे. एवढं कठीण स्टेटमेंट तर आजपर्यंत कधी आलं नाही. डायरेक्ट टॉप 10 स्टेटची नाव लिहिलेली अशी. तर यामध्ये ज्यांना पटकन लक्षात येईल, राजस्थान, मध्य प्रदेश हे बिलकुल येत नाही, कारण याचा खूप पुअर जे आहे चाइल्ड सेक्स रेशो आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की जे आहे की हे स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु हे त्यामध्ये येत नाही, म्हणून हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. कारण 0 to 6 चाइल्ड सेक्स रेशो जे आहे, तर महाराष्ट्र सुद्धा काय पुअर आहे. आता आपण फक्त संभाव्य उत्तर पाहत आहे. लेक्चरमध्ये आपण पूर्ण थॉरो डिस्कशन करू. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असेल तर 3. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 14 राहील. क्वेश्चन 14, ओके. 14चा आन्सर. क्वेश्चन नंबर 15. आता 15 मध्ये जे आहे काय विचारलेलं आहे की, एक सेकंड. आता क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारला आहे, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राला लागून आहे, फक्त जे आहे तो काय सखल सपाट भाग आहे, लो लाईंग एरिया आहे. आता लो लाईंग एरिया असेल तर तो काय असतो, खलाटी असतो. ठीक आहे, लो लाईंग असेल तर खलाटी, आणि जे आहे वरचा एरिया असेल, थोडासा जे उंच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, वलाटी. म्हणजे खलाटी आणि वलाटी. तर भाबर जे आहे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी येते. भाबर मृदा पण आहे आणि भाबर हा सच्छिद्रमय भाग पण आहे. त्यामुळे हे दोन जे आहे तर खलाटी आणि खवलाटी सपाट. ठीक आहे, तर इथं जे आहे काय विचारलेलं आहे, तर इथं काय विचारलं, लो लाईंग फ्लॅट टोपोग्राफी अलॉंग द शोर्स ऑफ द अरेबियन सी. तर याचं उत्तर जे आहे तर खलाटी आणि खवलाटी प्लेन. ठीक आहे, असे दोन्ही जे आहे याचं उत्तर असायला पाहिजे. त्याचं उत्तर 1 जास्त बरोबर आहे, कोणापेक्षा 4 पेक्षा. ठीक आहे, होऊ शकतं की जे आहे या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा प्रश्न विचारला सेट केला असू शकतो किंवा 1 किंवा 4, तर 1 इज मोर राईट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या आंब्याच्या प्रजाती ज्या आहे विचारलेल्या, आणि यामध्ये सरळ याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर येतं 4. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल 4. कारण की रत्ना जी व्हेरायटी आहे, तर रत्ना ही व्हेरायटी नीलम आणि अल्फान्सो हापूस, ठीक आहे, अल्फान्सो या दोघांचा संकर करून बनवलेली आहे. तर ह्या ज्या आहेत तर रत्ना 1981 मध्ये तयार केलेली आहे. ठीक आहे, मग यानुसार आपण उत्तर घेतलं, त्याचं उत्तर काय येईल 4 नंबरचं उत्तर येईल. ठीक आहे, म्हणजे एचं 3 येईल, त्यानंतर सिंधू 1, त्यानंतर 2 आणि कोकण सम्राट 2014. तर हे जे आंब्याच्या जाती. आता कृषीमध्ये जे प्रश्न येत आहे, ठीक आहे, ते प्रश्न जे आहे तर व्हेरायटीज सुद्धा येत आहे. याचा अर्थ मग जे आहे क्रॉपच्या व्हेरायटीज, फ्रुट्सच्या व्हेरायटीज. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये कंबाईनचा हा काय झाला, पूर्व परीक्षेचा मग भाग झाला. कसं असतं की स्पर्धा परीक्षा जो सिलेबस असतो तो रिअल सिलेबस कोणता असतो, PYQ, प्री आणि मेन्सचे, आणि त्या वर्षी आलेल्या वर्षीचे पेपर सेट, त्यानंतर करंट अफेअर, आणि त्यानंतर एक ट्रेंड असतो. नंतर काय असतो, ट्रेंड असतो. त्याला अनुसरून समोरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं जे आहे अर्बन ॲग्लोमरेशन असा प्रश्न विचारला, तर नेक्स्ट प्रश्न त्याला संबंधित काय असू शकतो. ठीक आहे, असं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 17. आता हा क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, एक सेकंद. क्वेश्चन नंबर 17. आता 17 मध्ये बघा, 17 मध्ये प्रशासकीय विभाग, जिल्हा आणि तलाव हा प्रश्न विचारला आहे. तर यामध्ये पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. छत्रपती संभाजीनगर जे आहे, सॉरी, पहिलं स्टेटमेंट जे काय विचारलं, तीन याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, 3 याचं कॉम्बिनेशन. तर जे आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, तर धाराशिवचं नवीन नाव आहे. तर हे जे ना लातूर जिल्ह्यामधला जे आहे डॅम आहे हा तावरजा. ठीक आहे, तर इथं तावरजा ही उपनदी आहे, कोणाची, जे आहे मांजराची. ठीक आहे, असं. तर इथं जे आहे बाकीचे स्टेटमेंट काय बरोबर आहे. नागपूर, भंडारा, उमरझरी, अमरावती, वाशिम, चिखली, कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव. तर हे 3 स्टेटमेंट काय बरोबर आहे. मग याचं उत्तर काय असेल, काय विचारलं, इनकरेक्ट. जेव्हा असं केलेलं असते ना, तर आपण काय करायचं, हे शब्द काय करायचा, सर्कल करायचं आणि त्याच्या डोक्यावर असं क्रॉस करायचं. ठीक आहे, म्हणजे लगेच आपल्याला उत्तर येतं. तर हे स्टेटमेंट जे याचं काय असेल तर 1 जे आहे असेल.
ठीक आहे, याचं उत्तर काय असेल? ओनली ए इज इनकरेक्ट, बाकीचे सर्व बरोबर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी नद्या आणि उपनद्या सरळ सरळ विचारलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की हे बघा कसं आहे, तुम्हाला सांगतो की क्वेश्चन नंबर 18, तर 18 मध्ये याचं उत्तर आहे 3. ठीक आहे, एखादा क्वेश्चन जे आहे घाईघाईमध्ये जे आहे दुर्लक्षाला लक्षात घ्या. ठीक आहे, बरोबर, लक्षात घ्या. बघा आता तुम्हाला एक सिंपल, हा समजा महाराष्ट्र आहे, आपण क्लासमध्ये एक गोष्ट नेहमी पाहतो की सर्व जेवढ्या काही उपनद्या आहे, समजा ही जी आहे तापी आहे, सॉरी समजा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातनं जे आहे ही तापी जी आहे तर ही अशी चालली बाहेर. ठीक आहे, तर ही जी तापी आहे, जेवढ्या काही नद्या आहे म्हणजे समजा इकडून आपण कोकणातल्या नद्या आणि इकडच्या पठारावरच्या नद्या, कोणतीही नदी असो, तर मोस्टली नदी आणि त्याच्या ज्या उपनद्या आहे तर त्या दोघांची दिशा सेम आहे. ठीक आहे, दिशा काय सेम आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात जे आहे म्हणजे एक असते सबसिक्वेंट आणि कॉन्सिक्वेंट रिव्हर. तर जेव्हा मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या जेव्हा विरुद्ध दिशेमध्ये जाऊन भेटतात तर त्याला म्हणतात ऑफ सिक्वेंट रिव्हर. तर कोणत्याही पेपरला बघा तापीबद्दल जे आहे कोणत्या उपनद्या विचारतात, हे त्याच्या 4 उपनद्या. तापीच्या डाव्या उपनद्या जे ऑफ सिक्वेंट आहे म्हणजे मुख्य नदीच्या विरुद्ध दिशेत जाऊन भेटतात. बाकी सर्व नद्या महाराष्ट्रातल्या सेम दिशेमध्ये भेटतात मुख्य नदीच्या. त्यामुळे ना तापी आणि तापीच्या ह्या 4 उपनद्या नेहमीच प्रश्न परीक्षेला असतो. म्हणजे तापी इथं कोणती आहे? बोरी. ठीक आहे, तर हे जे आहे पूर्णा कोणती असेल? नळगंगा. सिंधफणा कोणती असेल? बिंदुसरा. आणि मांजरा कोणती असेल? तर घरणी. ठीक आहे, हा. त्यामुळे जे आहे तर जे PYQ आहेत ना प्री आणि मेन्सचे, तर ते ज्यांना त्याची पोस्टमार्टम करा, खोदा तिथं कसं होऊ शकते, कसं काय येऊ शकते. तर ठीक आहे, नेक्स्ट जे आहे आता क्वेश्चन नंबर 19. आता आपल्याला माहित आहे की डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स आपण भंडाऱ्याला म्हणतो. डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स भंडारा जिल्हा. आणि सिटी ऑफ लेक्स आपण कोणाला म्हणतो? तर जे आहे ठाणे. ठीक आहे, सिटी ऑफ लेक्स कोणाला म्हणतो आपण? ठाणेला. मग इथं काय केलंय, जिल्ह्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर जी या जिल्ह्यात दारुगोळा शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातू वस्तूच्या व त्यावर नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचे गवत भेटतं. तर आता बरेचदा काय होतं, हे जे आहे कॉम्बिनेशन पुण्याला सुद्धा जुळतं. ठीक आहे, परंतु हा तलावांचा जे आहे शहर, त्यामुळे याचं उत्तर पुणे आणि ठाणे या दोघांमध्ये जे आहे कॉन्फ्लिक्ट मध्ये येऊ शकते. तर उत्तर कोणतं असेल? 3, ठाणे. आता नेक्स्ट क्वेश्चन जे आहे बघा, आता ईशान्य भागातील जे आहे डोंगर रांगा विचारलाय. ईशान्य भागातील, आता ईशान्य भागातील डोंगर रांगा विचारल्या तर ऑब्विसली जे आहे तर सातमाळा, गाळणा आणि अक्राणी हे तर नसणारच आहे. तर कोणता आहे? दरकेसा. तर दरकेसा टेकडा, तर फक्त डी. याचं उत्तर काय असायला पाहिजे? 4. ईशान्य विचारलंय, नॉर्थ ईस्ट एरिया ऑफ महाराष्ट्र विचारलंय. तर असे क्वेश्चन सेट केल्यामुळे वेळेवर जे आहे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे हा क्वेश्चन असा एकदमच इझी क्वेश्चन नाही आहे, मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, MPSC ला कधीच जे आहे इझी म्हणायचं नाही. आता जे आहे आपण हा आता जे आहे इकॉनॉमी बघू आपण. ठीक आहे, इकॉनॉमीमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांबद्दल नेहमी प्रश्न येतोय आजकाल. ठीक आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या बलाढ्य संस्था असून ह्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरलेले आहे. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे? ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2-2 स्टेटमेंटच्या पेअर आहे. 2-2 म्हणजे ए तर स्टेटमेंट 100% बरोबर आहे. म्हणजे ए म्हणजे हे 2 उत्तर असेल त्याचे, AB आणि AD हे 2 उत्तर असेल. मग बी आणि डी वरच विचार करा. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट जे आहे 100% बरोबर नाही म्हणतायत. ठीक आहे, 100%, कारण की एक आता समजा एखादी कंपनी असेल मल्टीनॅशनल कंपनी, तर ती एक विशिष्ट प्रोडक्ट करून तोच प्रोडक्ट जे आहे पूर्ण जगात विकते, अशातला भाग नाही आहे. तर ती जे आहे तर सॅमसंग आहे, तर सॅमसंगचा मोबाईलही आहे, सॅमसंगचा टीव्ही पण येत आहे, सॅमसंगचा कॅमेरा पण येत आहे. म्हणजे बरेचसे प्रोडक्ट येत आहे, म्हणजे एकच प्रोडक्ट नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे जे आहे मल्टीनॅशनल कंपन्या एकाच प्रकारचे उत्पादन विशेषीकरण करून नफा कमवतात हे बरोबर आहे, पण पूर्ण सत्य नाही आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. ठीक आहे, परंतु हे आता होत आहे जास्त, पहिले विकसित देशात होता. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबरही आहे. हे बरोबरही घेऊ शकतो, चुकही घेऊ शकतो.
बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन व विकासावर खूप भर देतात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण रिसर्च तेच करतात, म्हणजे पैसे त्यांच्याकडेच आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्याच कंपन्या करू शकतात. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु 100% नाही आहे, क्वेश्चन मार्क आहे. मग दोन दोन उचलायचे आपल्याला. ए तर 100% आहे, त्यामुळे उत्तर कोणतं असेल? ए आणि डी. ठीक आहे, हे हो भी सकता है, नाही भी हो सकता है, त्यामुळे हे जास्त बरोबर आहे, म्हणून उत्तर काय बरोबर आहे. बघा कसं आहे की आपल्याला ऍब्सोल्यूट राईट नाही कळायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, खाली पर्याय बघायचे आणि त्याला अनुसरून काय करायचं आहे की जो जास्तीत जास्त बरोबर आहे ते ऑप्शन काय करायचं आहे, टिक करायचं आहे. होऊ शकते एखादा ऑप्शन 50% बरोबर आहे, दुसरा ऑप्शन 60%, तर 60% इज मोर प्रॉबेबल. ठीक आहे, असं. नेक्स्ट जे आहे, सरकारी बँक या नात्याने रिझर्व्ह बँकची कामे पार पाडते. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय विचारलेलं आहे, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही. सरकारी बँक म्हणजे व्यापारी बँक आहे आणि सरकारी बँक आहे. कोणते काम याच्यामधनं असते? शेअर बाजाराचे नियमन. आरबीआय आणि बँकेचा काही संबंध नाही आहे, कारण वित्तीय क्षेत्रामध्ये नाणे बाजार यामध्ये शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन येतात, ते कोण त्यामध्ये कोण येतात? बँका आणि आरबीआय. हा भांडवली बाजाराचा विषय आहे, त्यामुळे याचं उत्तर कोणतं असेल? नाही विचारलेलं आहे. बघा, असं विचारलं नाही, तसं गोला करायचा आणि त्याच्या डोक्यावर असं विचारलंय. काय विचारलंय? चूक विचारलेलं आहे, त्याचं वेळेवर कन्फ्युजन होतं. ठीक आहे, त्यानंतर जे आहे क्वेश्चन नंबर 23, त्यामध्ये शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक ग्लोबल पॅरिटी इंडेक्स इन एज्युकेशन याबद्दल खालीलपैकी कोणती मेथोडॉलॉजी जी आहे वापरली जाते, हा प्रश्न विचारलाय. तर कसं आहे, जे स्टेटमेंट खूप मोठा आहे डिटेलमध्ये दिलेलं आहे ना, ते जनरली काय असते? उत्तर असते. हे उत्तर याचं बरोबर आहे, ऑप्शन 2. याचं उत्तर कोणतं आहे? विशिष्ट शिक्षण स्तरावरील, त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी तिन्ही लेवल असतात. स्तरावरील स्त्रियांचा सकल नोंदणी दर ग्रॉस एनरोलमेंट रेशो व पुरुषांचा सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर असते. ग्रॉस एनरोलमेंट रेशो ऑफ विमेन अँड मेन. ठीक आहे, असं सॉरी फिमेल अँड मेल, असं दोघांचं काय असते? गुणोत्तर असते. प्राथमिक तूट, आता मागच्या वेळेसही विचारला होता हा प्रश्न, त्याचं उत्तर जे आहे तर काय आहे? तर वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. तर पुन्हा हा प्रश्न विचारलेला आहे की प्राथमिक तूट कशाला म्हणतात. तर राजकोषीय तूट काढल्यानंतर आपण प्राथमिक तूट काढतो. तर पुन्हा हा कंबाईनला प्रश्न विचारला, रिपीट झालाय. तर नेक्स्ट टाइम आहे ना, चलन विषयक तूट किंवा जुळव्या तुटी कशाला म्हणतात आणि संरचनात्मक तूट कशाला म्हणतात, हे तीन तुटी राहिल्या विचारायच्या, तर ते बघून घ्यायचं. ठीक आहे, प्रश्न परीक्षेला कसे येतो? PYQ, त्यानंतर चालू घडामोडी, आणि तिसरा काय असतो? ट्रेंड. ट्रेंड म्हणजे काय? जे आतापर्यंत ते पॉईंट विचारले खूप वेळा, तर मग 2 पॉईंट राहिले विचारायचे, तर तो 2 विचारण्याची शक्यता काय असते? जास्त, त्याला म्हणतात ट्रेंड. ठीक आहे, हा, मग नेक्स्ट टाइम चलन विषयक तुटी येऊ शकते. ठीक आहे, आता अकाउंटिंग बद्दल क्वेश्चन नंबर 25 अकाउंटिंग बद्दल विचारलाय की अकाउंटिंग मध्ये, अकाउंटन्सी मध्ये अकाउंटिंग या शब्दाचा अर्थ काय होते? तर ऑप्शन 1, व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण आणि संक्षेप करणे. आयडेंटिफाईंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26 2023-24 चा अर्थसंकल्प विचारलेला आहे. आता 25-26, आपण 24-25 आणि 25-26 चा आपण अभ्यास केला, परंतु या पेपरमध्ये 23-24 आणि 24-25 च्या गोष्टी खूप विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे आहे क्वेश्चन जरी सोपा वाटला, परंतु मागच्या याचं करंट अफेअर जर वीक असेल तर थोडासा पेपर डिफिकल्ट जाऊ शकतो. ठीक आहे, 2023-24 मध्ये आता व्यापार विकास हा विषय यामध्ये येत नाही, की सप्तर्षी 7 प्राधान्य क्षेत्रामध्ये 2023-24 बजेटमध्ये कशाचा समावेश होत नाही विचारलाय. तर व्यापार विकास, त्याचं उत्तर कोणतं असेल? तर नंबर 4. ठीक आहे, नंबर 4 काय असेल उत्तर याचं? क्वेश्चन नंबर 26. ठीक आहे, बी सिरीज. नेक्स्ट आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ऍग्रिकल्चरचं एम्प्लॉयमेंट मधला जो शेअर आहे तो कमी होत जाणे, जीडीपी मधला शेअर कमी होणे, परंतु एम्प्लॉयमेंट मधला शेअर होणे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण की आपल्याला आपली जी लेबर फोर्स आहे कुठे शिफ्ट करायची आहे? कृषी क्षेत्राकडून उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे. त्यामुळे हा स्ट्रक्चरल चेंज आहे, इकॉनॉमीच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होत आहे. त्याचं उत्तर काय असेल? 3. आता याच्यामध्ये जे आहे काय विचारलेलं आहे, हा सोपा क्वेश्चन विचारलाय की जी आपली चलनविषयक धोरण आहे बँक रेट. ठीक आहे, यामध्ये संख्यात्मक साधनांची बँक रेट विचारलेला आहे, कॅश रिझर्व्ह रेशो विचारला आहे, स्टॅट्युटरी लिक्विड रेशो विचारला आहे आणि ओपन मार्केट ऑपरेशन. तर सरळ सरळ उत्तर आहे
खूप सोपा प्रश्न आहे हा, काही फार कठीण प्रश्न नाही आहे. ठीक आहे, आता बँक रेटला आहे ना पुनर्वटन दर म्हणतात, रीडिस्काउंट रेट. बँक रेटला काय म्हणतात? रीडिस्काउंट रेट. ठीक आहे, म्हणजे बँक रेट समजा कसं असतं की बँक रेट 5% आहे, म्हणजे आरबीआय व्यापारी बँकांना जे कर्ज देते किंवा सहकारी बँकांना, शेड्यूल बँकांना, कोणत्या बँकांना कर्ज देते? शेड्यूल बँका. ठीक आहे, कारण शेड्यूल बँका हे सरकारचे सख्खे जावई आरबीआयचे सख्खे जावई, आणि नॉन शेड्यूल बँका हे समजा चुलत जावई. ठीक आहे, म्हणजे शेड्यूल बँका जर असेल ते व्यापारी बँका येऊ शकतात, सहकारी बँका येऊ शकतात. त्यांना काय असते? स्वस्त कर्ज देते, म्हणून त्याला रीडिस्काउंट रेट म्हणतात. म्हणजे मार्केट रेट चालेल समजा 7-8% मार्केट रेट चालले असेल इंटरेस्ट रेटचे, तर आरबीआय त्यांना 5% जे आहे व्याजानं कर्ज देते. म्हणजे काय देते? मार्केटपेक्षा डिस्काउंट न देते. म्हणून बँक रेट हा स्वस्त, म्हणजे हा ऑप्शन जे आहे तर A3. तर फार काही असं कठीण प्रश्न नाही विचारला याचं उत्तर. त्याचं उत्तर 2 आहे. सोपा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हा ठीक आहे. आता इथं जे आहे, आता काय सांगायचं त्याच्यात? ठीक आहे, आता जे आहे मेंटेनिंग सर्टेन मिनिमम रिझर्व्ह विथ आरबीआय, तर कोणते पैसे आपण आरबीआयकडे ठेवतो? तर जे आहे CRR. ठीक आहे, त्यानंतर मेंटेनिंग लिक्विड असेट, तरल मालमत्तेमध्ये कोणते पैसे ठेवतो? SLR. CRR चे पैसे आपण कशामध्ये ठेवतो? CRR चे कॅश मध्ये ठेवतो. RR वरून कोणाकडे लक्षात ठेवायचं? आरबीआय कडे. आणि SLR चे पैसे कोणाकडे ठेवतो? स्वतःकडे. ती बँक स्वतःकडे ठेवते, सेल्फ. एस म्हणजे सेल्फ. आणि कोणत्या फॉर्म मध्ये ठेवते? लिक्विड असेट, तरल मालमत्ता. ठीक आहे, तरल मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता तुमच्याकडे आहे, ठीक आहे, ती विकल्यानंतर तुम्हाला लगेच कॅशमध्ये रूपांतर करता येते. आणि कॅशमध्ये रूपांतर केल्यानंतर तुमचा इकॉनॉमिक असा मोठा लॉस होत नाही, त्याला म्हणतात तरल मालमत्ता. म्हणजे समजा एखादा प्लॉट आहे, 10 लाखाचा प्लॉट आहे मार्केट व्हॅल्यूनुसार, पण तुम्हाला लगेच कॅश पाहिजे असेल तर तो 5 लाखाचा द्यावा लागेल ना, तरच तो काय होईल? लगेच विकला जाईल. मग त्याला तरल मालमत्ता नाही म्हणत, कारण 10 लाखाची गोष्ट 5 लाखात चालली, म्हणजे ती तरल मालमत्ता झाली का? नाही. पण ते गोल्ड असेल तर तरल मालमत्ता, कॅश असेल तर मग तो गोल्ड मालमत्ता. ठीक आहे, सिल्वर असेल तर गोल्ड कोणतं मालमत्ता? तरल मालमत्ता. ते लगेच विकता येतं, कॅशमध्ये रूपांतर करता येते आणि लॉस नाही होत. तुमच्याकडे समजा गाडी आहे, 4 व्हीलर आहे, आणि ती 4 व्हीलर तुम्ही विकली. ठीक आहे, आता 10 लाखाची 4 व्हीलर जर विकली आणि ती जर 5-6 लाखाला गेली तर 4 लाखाचा काय लॉस आहे? कॅश भेटते, मग तुम्हाला खूप इकॉनॉमिक लॉस करून कॅश भेटते, मग ती तरल मालमत्ता नाही आहे. असं आहे. मग SLRच्या कोणत्या अमाऊंटमध्ये? तरल मालमत्ता. ठीक आहे, लक्षात घ्या. असं क्वेश्चन नंबर 29. ठीक आहे, आता हा प्रश्न ज्यांनी विचारलेला आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे मला असं वाटतं की याच्यात थोडंसं काय केलं असेल यांनी. ठीक आहे, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजतो आपण देशाचं. ठीक आहे, आता देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे आहे आपण घटक उत्पन्न घेतो, बिगर घटक उत्पन्न घेत नाही. म्हणजे उत्पादनाचे जे 4 घटक आहे, ठीक आहे, लँड, लेबर, कॅपिटल आणि आंतरप्रेनरशिप, ज्याला आपण संयोजक म्हणतो. ठीक आहे, यापासून जे उत्पन्न मिळतं, यापासून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची, म्हणजे लँड असेल तर रेंट असेल, लेबर असेल तर सॅलरी आणि मजुरी असेल, कॅपिटल असेल तर व्याज असेल वगैरे, आणि आंतरप्रेनरशिप असेल तर नफा असेल, या सर्वांची बेरीज केली तर काय निघते? राष्ट्रीय उत्पन्न निघते. ठीक आहे, घटक उत्पन्न म्हणतो आपण त्याला, आणि बिगर घटक उत्पन्न आपण घेत नाही. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे? या सर्व गोष्टींचा डाटा तुमच्याकडे जे आहे इश्यू आहे भारतामध्ये. ठीक आहे, कारण आपली इकॉनॉमीचा प्रश्न कसा आहे की आपली इकॉनॉमी 10 ते 12% ऑर्गनाइज आहे, आणि जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 90%च्या जवळपास, म्हणजे स्टँडर्ड आकडा असा आहे की 87% अनऑर्गनाइज, असंघटित आहे, आणि 13% ही काय संघटित आहे. ठीक आहे, असं जर बघितलं, त्याच्यामुळे मग आपल्याला डाटा नसतो. म्हणजे उत्पन्न वाटणी, अब्सेन्स ऑफ डाटा ऑन इन्कम डिस्ट्रीब्युशन, हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल डाटा नाही आहे. अनरिपोर्टेड इलिगल इन्कम, तर काळा पैसा खूप आहे, अनअकाउंटेड मनी, तर ते सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. ठीक आहे, त्यानंतर नॉन अवेलेबिलिटी ऑफ डाटा अबाउट इन्कम ऑफ स्मॉल प्रोड्युसर्स, जे छोटे छोटे उत्पादक आहे, म्हणजे रसवंतीवाला त्याने किती रसाचं उत्पादन केलं. ठीक आहे, एखादा छोटासा स्मॉल प्रोड्युसर असेल, ठीक आहे, म्हणजे समजा एखादा ज्या व्यक्ती जे आहे प्लॅस्टिकच्या छोट्या वस्तू बनवत असेल, तर तो काय असतो? तो रजिस्टरच करत नाही. त्यामुळे जे मायक्रो आणि स्मॉल बिझनेस असतात ते बरेचदा त्याचं आउटपुटच जे आहे माहीत नसतं. तर हाही एक महत्त्वाचा भारतात काय प्रॉब्लेम आहे, कारण की कुठलाही टॅक्स लागू नये वगैरे, बरेचदा काय करतात, तर गव्हर्नमेंटच्या जे आहे लिगल चॅनलच्या लोक बाहेर राहून काय करतात? वस्तू सेवाचं उत्पादन करतात लिगल चॅनलच्या. त्यामुळे मग इन्कम टॅक्स, GST यापासून काय होते? तर सुटका होते, पण ते शॉर्ट टर्म मध्ये होते, तो भाग वेगळा. तर हा एक इश्यू आहे. द आउटपुट ऑफ मॉनेटाईज सेक्टर असा शब्द म्हटलेला आहे, मॉनेटाईज. ठीक आहे, जी गोष्ट मॉनेटाईज असते ना, ठीक आहे, तर तिचं आउटपुट मोजलं जाते. तर इथं नॉन मॉनेटाईज पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं? नॉन मॉनेटाईज. म्हणून याचं उत्तर जे आहे ना, ऑल ऑफ द अबव किंवा ABD,
या दोन पैकी 3 किंवा 4 हे दोन पैकी एक उत्तर असेल याचं, तर याचं मोस्ट प्रॉबेबल उत्तर कोणतं असेल 3, कारण की यांनी नॉन मॉनिटाईज सेक्टर पाहिलं पाहिजे होतं. ठीक आहे, नॉन मॉनिटाईज म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जिला कुठल्याच प्रकारचे पैसे वगैरे लागत नाही, मोफत असतात. ठीक आहे, नॉन मॉनिटाईज म्हणजे मोफत हा शब्द पाहिजे होता, कारण मोफत गोष्टी कोणत्या आहे, भारतात बऱ्याचशा गोष्टी वस्तू व सेवा मोफत भेटतात, त्याचं अकाउंटिंग मध्ये येत नाही. ठीक आहे, असा प्रश्न असतो. त्यामुळे जे आहे ना याचं उत्तर जे आहे ना एबीडी, म्हणूनच त्यांनी सी काय केलं असेल, मायनस केला असेल. ठीक आहे, मग हा क्वेश्चन जर याचं उत्तर जर एमपीएससीने जर 3 उत्तर दिलं, 3च दिल, 3 उत्तर जर दिलं, तर हा पेपर, हा क्वेश्चन का झाला, हार्डेस्ट क्वेश्चन झाला. इझी क्वेश्चन नाही हा, हा कंबाईन लेवलचा प्रश्न नाही, हा यूपीएससी लेवलचा प्रश्न आहे. एनिवे ठीक आहे, हा म्हणून असे प्रश्न ज्यांना जमले ना त्यांना जे आहे 100% सिलेक्शन आहे त्यांचं. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा. आता एक सेकंद. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न जे आहे इझी प्रश्न नाही म्हणतायत या प्रश्नाला. ठीक आहे, नॅशनल इन्कम बद्दल नवीन कॉन्सेप्ट काढला. ठीक आहे, नाही तर जनरली एमपीएससी मध्ये हा कॉन्सेप्ट नाही अजून. नॅशनल इन्कम बद्दल जे प्रश्न येतात ना सरळ फॉर्म्युल्यानुसार येतात. ठीक आहे, पण नॅशनल इन्कम जे आहे हा एक साठा संकल्पना आहे. ठीक आहे, म्हणजे स्टॉक कन्सेप्ट आहे. स्टॉक म्हणजे जे आहे जी गोष्ट काय असते थांबलेली आहे समजा, पण जे आहे स्टॉक अँड फ्लो कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण युपीएससीला जे आहे या गोष्टीवर भर देतो, राज्यसेवेला भर देतो आपण यावर, स्टॉक अँड फ्लो प्रोसेस. तर राष्ट्रीय उत्पन्न ही फ्लो प्रोसेस आहे, ज्याला म्हणतात सायक्लिक प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे, सायक्लिक. स्टॉक प्रोसेस नाही आहे, वन वे प्रोसेस नाही आहे, ही काय टू वे प्रोसेस आहे. म्हणजे नॅशनल इन्कम मध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शन टू वे असतात, म्हणजे एका हातातून दुसऱ्या हातात पैसा जर गेला असेल तर दुसऱ्या हातातून पहिल्या हातात वस्तू व सेवाचं एक्सचेंज झालं पाहिजे. ठीक आहे, वन वे असेल म्हणजे एका हातातून दुसऱ्या हातात पैसे चालले आहे आणि वस्तू व सेवाचं ट्रान्झॅक्शनच होत नाहीये, तर ते मग ते अकाउंटिंग मध्ये नाही येणार, नॅशनल इन्कम मध्ये ते ट्रान्झॅक्शन नाही घेणार आपण. ठीक आहे, समजा म्हणजे हा फ्लो कन्सेप्ट आहे, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. दिस इज नॉट अ स्टॉक कन्सेप्ट, दिस अ फ्लो कन्सेप्ट. सो रॉंग स्टेटमेंट आहे, दिस अ सायक्लिकल कन्सेप्ट. आपण डायग्राम काढली होती अशी. ठीक आहे, अशी काढली होती ए टू बी. ठीक आहे, तर जे आहे हा हे फेमस डायग्राम आहे, सायक्लिक प्रोसेस कशी आहे, फ्लो प्रोसेस कशी आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो, या हातातनं सॉरी या हातातनं इकडे जर पैसा गेला तर या हातात काय आल्या पाहिजे, वस्तू व सेवा आल्या, अशी जे ट्रान्झॅक्शन असते ना तीच नॅशनल इन्कम मध्ये आपण काय करतो, ऍड करतो. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल जे आहे ट्रान्सफर पेमेंट्स असतात. ठीक आहे, कोणते पेमेंट, ट्रान्सफर पेमेंट. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणू की हस्तांतरित देणी. ठीक आहे, हस्तांतरित देणी म्हणजे काय की एका संस्थेकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, ती कोणती संस्था असो, व्यक्ती असो का संस्था असो, फक्त पैसे जात असेल. ठीक आहे, कोणते फक्त पैसे जात आहे आणि दुसऱ्या हात बाजूने त्यात वस्तू व सेवाचं ट्रान्झॅक्शन नाही होत आहे, फक्त काय होत आहे, पैसे जात आहे. मग ते मग पेन्शन असो, मनी ऑर्डर असो, किंवा जे आहे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या अकाउंटला जे आहे 6-12 हजार पाठवलेले असेल, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे पाठवत असाल, तर हे ट्रान्झॅक्शन काय झाले, वन वे आहे. हे स्टॉक वाले ट्रान्झॅक्शन आहे, फ्लो वाले नाही आहे. ठीक आहे, किंवा सायक्लिक नाही आहे. मग हे ट्रान्झॅक्शन आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत नाही. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे गोष्टी नाही आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, हा त्यामुळे ज्यांना हा कन्सेप्ट छान विचारलेला आहे कंबाईन मध्ये. आता हा शब्द विचारला तर तुम्हाला नॅशनल इन्कम जे आहे यामध्ये सायक्लिक व फ्लो कन्सेप्ट काय असते याच्यावर फोकस करणं काय गरजेचं आहे, कारण हा प्रश्न आला ना परीक्षेला. त्यामुळे आता हा काय बनला, डिटेलमध्ये टॉपिक बनला. ठीक, बॅचमध्ये आपण घेतलेला आहे आणि यामध्ये डिटेलमध्ये घेतलं आहे की कोणत्या गोष्टी येत नाही आणि कोणता सायक्लिक प्रोसेस कशी असते. ठीक आहे, आणि रेमिटन्सेस जे आहे किंवा ट्रान्सफर पेमेंट्स हा कन्सेप्ट नॅशनल इन्कम मध्ये येत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, आता हे स्टेट बोर्ड मधनं काढलेला प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे काय विचारलेला आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून जे आहे ग्रॉस काय म्हटलं त्यांनी, अमाऊंट ऑफ नॅशनल इन्कम, ग्रॉस नॅशनल म्हणजे जीडीपी वरून आपण जीएनपी काढतो. ग्रॉस नॅशनल इन्कम यामधनं जर डेप्रिसिएशन घसारा मूल्य डेप्रिसिएशन जर मायनस केलं तर काय होते, नेट नॅशनल इन्कम. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. डबल मेजरमेंट म्हणजे आपण कोणती गोष्ट कोणतीही वस्तू सेवा याचं डबल काउंटिंग नाही झालं पाहिजे. ठीक आहे, इज अवॉइडेड व्हाईल मेजरिंग नॅशनल इन्कम. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्याचं उत्तर जे आहे, आता हे स्टेटमेंट जर समजा रॉंग असेल त्याचं उत्तर काय असेल, तर बी आणि सी. तर हा याचं उत्तर 3. आता बरेच जण ज्यांना 4 पण टिक केलं असेल, 4. ठीक आहे, पण दोन्ही उत्तर जे आहे बरोबर नाही आहे. आता मे बी हा कन्सेप्ट जे आहे तर हा स्टॉकवाला कन्सेप्ट, स्टॉक अँड फ्लो कन्सेप्ट म्हणतात त्याला नॅशनल इन्कम मध्ये. ठीक आहे, तर हे उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे, 4 नाही. आता हा क्वेश्चन जे आहे काय डिफिकल्ट क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन नाही आहे. कंबाईन
जे आहे मेन्सच्या लेवलचा क्वेश्चन आहे एनिवे. ठीक आहे. आता इथं जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 23-24 मध्ये इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन बद्दल विचारलाय IIP. आता यावेळेस काय झालंय की MPSC आणि UPSC सुद्धा की जो इकॉनॉमिक सर्वे आहे महाराष्ट्र आणि भारताचा, तर तो जे आहे बऱ्यापैकी विचारत आहे डाटा वगैरे. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र आणि भारताचा काही आकडेवारी पाहणं काय गरजेचं आहे. आणि चालू घडामोडी सुद्धा या आकडेवारी येत असते. 23-24च्या कालावधीमध्ये इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन नुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. ठीक आहे. कारण भारतात सर्व्हिस सेक्टर जे असते ना त्याचा जो ग्रोथ रेट आहे 9% प्लस असतो. आणि इंडस्ट्रियल वाल्यांचा किती असतो? इंडस्ट्रीमध्ये कोण? खाणकाम, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी आणि इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर. ठीक आहे. हे 3 घटक येतात इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये. तर हे 3 घटक मध्ये जे आहे त्यांचा ग्रोथ रेट हा जनरली 7 ते 8% खाली असतो. त्यामुळे 13% वगैरे नाही आहे. पण कोळशाचं उत्पादन खूप जास्त झालं. ठीक आहे. पण यांनी खाण क्षेत्राचं विचारलेलं आहे. खाण क्षेत्राचं कोळशाच्या बाबतीत स्टेटमेंट बरोबर येतं, पण खाण क्षेत्राच्या बाबतीत विचारलेलं आहे. त्यामुळे ज्यांना हे स्टेटमेंट चूक घेतलं असेल म्हणून मला असं वाटतं याचं उत्तर जे आहे ना तर 1 असेल. 1 द्यायला पाहिजे. केवळ बरोबर आहे. पण होऊ शकतं की जे आहे तर या पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचारलं तर हे होऊ शकतं. त्याचं उत्तर 1 और 3 म्हणजे यांनी कोळसा उत्पादन म्हटलं का यांनी खाण क्षेत्राच्या पॉइंट ऑफ विचारलं तर असं वाटतं की याचं उत्तर 1च असेल. पण होऊ शकते 3 सुद्धा येऊ शकते. पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. कारण समोरच्या व्यक्तीने कोणत्या पॉइंट ऑफ पेपर सेट केला तर तो जे आहे लक्षात येत नाही. परंतु ओव्हरऑल जे याचं उत्तर जे आहे 1 राहील. ठीक आहे. आता जे आहे आता ह्या योजना विचारलेल्या आहेत. तर ह्या योजना ट्रेंड झाला MPSC मध्ये ह्या योजना विचारणे आता. ठीक आहे. तर याच्यामध्ये ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. ही योजना जी आहे कधी आलेली आहे तर 15 ऑगस्ट 1979ला. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990ला विचारलेला आहे. 1990ला. तर हे 1980 आहे. ऑक्टोबर 1980 मध्ये आहे. तर हे स्टेटमेंट रॉंग केलेलं आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय की विधान पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. त्याचं उत्तर काय असायला पाहिजे? पहिलं असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे एक प्रश्न याच्यात छान विचारला यांनी. आता हाही प्रश्न ज्यांना चेंज होऊ शकते. ठीक आहे. आता याच्यात काय विचारलंय? डॉक्टर S महेंद्र देव आणि C रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना ठीक आहे या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यांनी जे ना रिवाइज करायला सांगितलंय BPL रेषा आणि यामध्ये 2 गोष्टीचा खर्च ऍड करायला आहे. हेल्थ अँड एज्युकेशन म्हणजे आरोग्य आणि शिक्षण असं सांगितलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ना 3 असायला पाहिजे. 3. ठीक आहे. पण यांनी असं नाही म्हटलं याच्यात की रिवाइज करण्याचा जे आहे प्रयत्न केलाय म्हणून. म्हणजे BPL रेषेमध्ये यांनी असं नाही म्हटलं की ऊर्जा उपभोग कपडे वगैरे ऍड करू नका म्हणून. ठीक आहे. यांनी काय केलं? रंगराजन समितीच्या नंतर म्हणजे तेंडुलकर समितीनंतर यांनी रिवाइज करायला सांगितलंय. ठीक आहे. तर रिवाइज करताना यांनी असं नाही म्हटलं की जे आहे की जो कॅलरी क्रायटेरिया आहे किंवा ज्या एनर्जी कन्झम्पशन आहे किंवा आरोग्य आहे कपडे आहे. ठीक आहे. म्हणजे जे आपण तेंडुलकर समितीनुसार जे आहे जे MRP घेतो मिक्स रिकॉल पिरियड त्यामध्ये 5 घटक ऍड करतो. आरोग्य, शिक्षण, चपला, त्यानंतर कपडे आणि टिकाऊ असतो. मागच्या वेळेस हा प्रश्न आला होता. ठीक आहे. तर यांनी असं नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे रिवाइज असा शब्द याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ना याचं उत्तर जे आहे तर ब आणि ड तर 100% आहेच त्याच्यामध्ये. तर ब क ड असंही उत्तर येऊ शकते. असं ब क ड म्हणजे 2, 3 किंवा 2. पण 3 जास्त पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. तसं तर ऍक्च्युली सर्व याच्यात ऍड नाही केलेला आहे. ठीक आहे. अ ब ड असा ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये. ब आणि ड तर 100% आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन मायनस होतात. ब आणि क घ्यायचं का? तर ऊर्जा उपभोग जे आहे तर त्यांनी रिवाइज म्हटलंय नसल्यामुळे तर शब्द पण नाही असं रिवाइज वगैरे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे तर आपण 3 घेऊया. ठीक आहे. लोकसंख्या लाभांश. ठीक आहे. लोकसंख्या लाभांश. तर लोकसंख्येचा लाभांश कशाला म्हणतात? तर त्यामध्ये सरळ जे आहे की वर्किंग एज पॉप्युलेशनचं प्रमाण वाढलं तर त्याला म्हणतात लोकसंख्येचा लाभांश. भारतात यंग पॉप्युलेशन आहे. भारत हा यंग देश आहे. ठीक आहे.
त्यासोबत जे आहे जे वर्किंग पॉप्युलेशन आहे म्हणजे 15 ते 60 वयोगटातील ही सर्वात मोठी स्ट्रेंथ असते. आणि लोकसंख्येमध्ये कसं असते चाइल्ड आणि ओल्ड हे डिपेंडंट असतात आणि जे प्रोडक्टिव्ह जो ग्रुप असतो बायोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली तर तो कोणता असतो 15 ते 60. तर त्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढत आहे आणि भारतासाठी लोकसंख्या ही सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आपण लोकसंख्या कमी करणे यापेक्षा राईट सायझिंग करणे आणि त्याला अधिक जे आहे ह्युमन कॅपिटल बनवणे यावर आपण भर दिला पाहिजे. लोकसंख्या कमी करणे कारण लोकसंख्या ही आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे इंडियाची आणि 2050 नंतर ती सर्वात मोठी स्ट्रेंथ असणार आहे इंडियाची. ठीक आहे. आता अर्थसंकल्पातील हा प्रश्न विचारलेला आहे की अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये म्हणजे नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणजे मोस्टली रेव्हन्यू एक्सपेंडिचर. तर रेव्हन्यू एक्सपेंडिचर मध्ये कोण येतं पेन्शन, व्याजाची परतफेड, प्रशासकीय सेवा, शिक्षण नाही आहेत. शिक्षणावरचा खर्च आपण कशामध्ये घेतो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्चाला आपण डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणतो आणि महसुली खर्चाला काय म्हणतो नॉन डेव्हलपमेंट म्हणतो. याचं उत्तर एबीडी जे आहे असेल म्हणजे याचं उत्तर कोणतं असेल 2. ठीक आहे. आता जे आहे हा ओके इकॉनॉमीचे क्वेश्चन संपले. आता जे आहे समोर जे प्रश्न आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर 51 पासून पॉलिटी आहे बघू आपण 1-2 मिनिटं. क्वेश्चन नंबर 51. ठीक आहे. ठीक आहे. तर 51 मध्ये जे आहे काय विचारलंय खालील पर्यायापैकी आपण बी सिरीज पाहत आहे बी सेट कोणत्या त्याला अभिलेख न्यायालय म्हणतात म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात. ऑब्व्हियसली कोण आहे सुप्रीम कोर्ट. ऑप्शन हायकोर्ट नाही आहे याच्यामध्ये. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघांनाही कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ठीक आहे. पण याचा ऑप्शन सर्वोच्च न्यायालय आहे तर उत्तर काय असेल सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. ग्रामपंचायतील खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते ग्रामपंचायत घरपट्टी. ऑप्शन 2 हाऊस टॅक्स. ठीक आहे कारण घरपट्टी भरल्याशिवाय ग्रामपंचायतला उभे राहता येत नाही. ठीक आहे तर घरपट्टी आहे यामध्ये. ठीक आहे. हा. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य आता लक्षात घ्या 11वा आणि 12वा परिशिष्ट सारखं विचारलं जात आहे की 11 मधले 29 विषय आणि 12व्या परिशिष्टातले 18 विषय हे सारखे विचारले जात आहे. त्यामुळे त्यांना ते विषयच काय करा एकदा पाठ करून टाका पुन्हा पुन्हा. आणि जे आता ते 29 विषयातले कोणते पाठ करायचे वाटत नाही ना की हे पंचायतकडे असेल म्हणून आणि ते जर असेल तर ते लक्ष ते पाठ करायचे व्यवस्थित. ठीक आहे. आता इथं जे आहे 12व्या अनुसूचीमध्ये शहरी दारिद्र्य निर्मूलन असणारच आहे. आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन बरोबर आहे. चर्म संस्करणीचे म्हणजे जे आहे कोण तर जे आहे टॅनरीज आणि अर्बन फॉरेस्ट्री तर हे चारही विषय येते. याचं उत्तर कोणतं असेल 4. क्वेश्चन नंबर 53 चं उत्तर किती असेल 4. ऑल आर करेक्ट. ठीक आहे ऑल आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 54. आता याच्यामध्ये जे आहे ना यांनी काय केलंय याच्यामध्ये काय झालंय की क्वेश्चन नंबर जे आहे 368 बद्दल विचारलाय संविधानाच्या आर्टिकल 368. आता योग्य उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला. आता हा शब्द इथं पहिल्यांदा आहे. ठीक आहे. परंतु हा प्रश्न जे आहे बेरोबारी युनियन खटल्यामध्ये सुद्धा काय झाला उपस्थित झाला. ठीक आहे. आणि 1960 मध्ये काय म्हटलं बेरोबारी युनियन केसमध्ये की सरनामा हा संविधानाचा भाग नाही त्यामध्ये घटना दुरुस्ती नाही करतायत. हा प्रश्न तिथे उद्भवला. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे तर रॉंगही असू शकते आणि राईटही असू शकते परंतु रॉंग असायला पाहिजे. सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे म्हणजे याच्यावर क्वेश्चन नंबर 54 तर 54चं उत्तर जे आहे ओनली बी यायला पाहिजे. ठीक आहे हेच बरोबर आहे हे चूक आहे परंतु होऊ शकतं. ठीक आहे होऊ शकतं की एखाद्या ट्रॅडिशनल बुकमध्ये तशा प्रकारे नसेल तर एमपीएससी याचं उत्तर जे आहे दोन्ही देऊ शकतं. याचं उत्तर 2 और 3 पण जे आहे याचं उत्तर सॉरी दोन्ही कथने तर 2 और 3 तर 2 जास्त असेल. हे जे ना फक्त बी हे 2 असते शक्यता काय मॅक्झिमम असायला पाहिजे. ठीक आहे म्हणून कारण ते पहिल्यांदा शब्द आहे तिथं. ठीक आहे. हा. आता यशवंत भारती खटल्यामध्ये स्टेटमेंट आहेच की हा सरनामा किंवा उद्देश पत्रिका हा संविधानाचा भाग आहे आणि संसदेला घटनेतील कोणत्याही भागात काय करता येते दुरुस्ती करता येते फक्त मूलभूत चौकटीचे उल्लंघन करता येत नाही. प्रश्न तर नक्कीच उपस्थित झाला तेव्हा पण याच्या अगोदरही हे प्रश्न उपस्थित झालेले आहे. ठीक आहे. हा म्हणजे सरनामा संविधानाचा भाग आहे का हाही प्रश्न आधीच उपलब्ध झाला म्हणजे उपस्थित झालेला आहे. आता केंद्र राज्य संबंध प्रशासकीय संबंध भाग 11 तर भाग 11 मध्ये 2 भाग आहे केंद्र राज्य कायदेविषयक संबंध आणि केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. तर प्रशासकीय संबंध यामध्ये विचारलेले आहेत याचं उत्तर जे आहे थोडंसं रट्टाच मारून टाका तर ऑप्शन 2
तर उत्तर 2 आहे. ठीक आहे. तर एचं जे आहे संबंध कोणाशी येईल? 2 शी, राज्य व केंद्राचे दायित्व. ठीक आहे. बी चा संबंध कोणाशी येईल? काही प्रकरणामध्ये राज्यावर केंद्राचे नियंत्रण. आणि 258 ए कशाबद्दल येईल? 258 आणि 258 ए हे दोन आर्टिकल जरी पाठ केले असते, म्हणजे आपण पाहिलं की 258 वरून सेंटर टू स्टेट असते आणि 258 ए कॅपिटल स्टेट टू सेंटर, म्हणजे ट्रान्सफर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, म्हणजे प्रशासकीय कार्य किंवा कार्यकारी अधिकार सेंटरला स्टेटकडे देता येतात आणि स्टेटकडून सेंटरला देता येतात. तर आर्टिकल कोणतं आहे? 258 आणि 258 ए. तर आपण क्लासमध्ये हे आर्टिकल जे आहे नेहमी घेतो, 258 आणि 258 ए. तर हे येण्याची शक्यता खूप जास्त होती, मी क्लासमध्ये सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. तर सेंटर टू स्टेट आणि हे स्टेट टू सेंटर, ट्रान्सफर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स. पुन्हा डिटेलमध्ये हे आर्टिकल आता बघून घ्या. आता आजपर्यंत असं विचारलं नव्हतं, पण हे आर्टिकल विचारलेलं आहे 258 आणि 258 ए. एवढं जरी माहित असलं तर हा प्रश्न काय होतो? सॉल्व्ह होतो. ठीक आहे. यामध्ये एक चांगलं होतं की एखादा प्रश्न खूप डिफिकल्ट असेल आणि एक स्टेटमेंट जरी तुम्हाला व्यवस्थित असेल तर उत्तरच्या जवळपास आपण पोहोचू शकत होतो. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, ठीक आहे, आता विचारलेलं आहे याच्यामध्ये काही प्रश्न सोपे होते. ठीक आहे. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत नाही? तर कोणतं येत नाही यामध्ये? ठीक आहे. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी हे कशामध्ये येते? आर्टिकल 19 क्लॉज 1 मध्ये येते. ठीक आहे. हे फंडामेंटल राईट मध्ये येतं, बाकीची येतात. त्यामुळे उत्तर कोणतं असेल? 3. राज्य लोकसेवा आयोगाच्या त्याला काढून टाकता येते. तर राज्य एमपीएससी, ठीक आहे, सदस्याला काढून कोण टाकते? काढून? राष्ट्रपती काढते. पण त्यासाठी जे आहे कोण चौकशी करते? ठीक आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर कोण काढते? राष्ट्रपती. ठीक आहे. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, चेअरमन आणि सदस्य यांना सस्पेंड राज्यपाल करू शकते, पण रिमूव्ह किंवा डिसमिस हा जो शब्द आहे ना, तो कोण करते? राष्ट्रपती करत असते. ठीक आहे, राष्ट्रपती. आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की राष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर संविधानाचे उल्लंघन असेल, आणि बाकी कोणालाही काढायचं असेल तर ग्राउंड कोणतं असते? गैरवर्तणूक व अकार्यक्षमता, हे ग्राउंड असतं. आणि हे कोणच सिद्ध केली पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केली पाहिजे. सेंटरच्या व्यक्तीला काढायचं असेल किंवा स्टेटच्या व्यक्तीला काढायचं असेल तर ग्राउंड कोणतं असते? गैरवर्तणूक व अकार्यक्षमता, म्हणजे मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. परंतु हे सिद्ध कोण केलं पाहिजे? तर सुप्रीम कोर्टनं. असं नाही की सेंटरला सुप्रीम कोर्टची इन्क्वायरी आणि स्टेटला हायकोर्टची इन्क्वायरी, असं नाही. दोन्ही ठिकाणी कोणती लागते? सुप्रीम कोर्ट इन्क्वायरी लागते. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी. फक्त ज्यांना हायकोर्ट इन्क्वायरी कुठं लागते? कंबाईनच्या अभ्यासामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य सेवा अधिनियम 2015 आहे ना, त्यामध्ये लागते हायकोर्टची इन्क्वायरी. बाकी सर्व ठिकाणी अभ्यासामध्ये मोस्टली कोणती लागते? सुप्रीम कोर्ट इन्क्वायरी. मग तो सेंटरचा असो का स्टेटचा असो. म्हणजे ओव्हरऑल एक जनरलाइज लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा की 99% गोष्टींसाठी जर एक नियम लागत असेल, एक्स नियम, तर आपण हे पाठ नाही करायचं. अशा कोणत्या गोष्टीसाठी 1% गोष्टी आहे ज्यासाठी नियम का लागते? वेगळा लागते, म्हणजे वाय नियम लागते. मिनिमम वाल्या गोष्टी पाठ करायच्या, मॅक्झिमम वाल्या नाही. ठीक आहे. हा, तर आपण क्लासमध्ये ते सर्व गोष्टी बघतोय. आता पुन्हा इथं ज्या प्रश्न आलेला आहे की भारतीय संविधानाच्या आम्ही भारताचे लोक, तर आपण कोणाकडून घेतलाय हा कन्सेप्ट? कोणाकडून घेतलाय? युएसए. त्याचं उत्तर काय असेल? आम्ही भारताचे लोक म्हणजे युएसए आणि इंडिया याचा जो प्रियम्बल आहे दोघांचा आहे, तर पहिला शब्द कोणता आहे? कॉमन आहे, आम्ही. परंतु बाकीची रचना कॉमन नाहीये. बाकीची रचना ही कॉमन नाहीये, लक्षात घ्या. बाकीची रचना ही आपण जे आहे तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबरला जो उद्दिष्टांचा जाहीरनामा मांडला होता, ठराव मांडला होता, तर त्यावरून घेतलेली आहे. आणि याची जी शब्दावली आहे ही थोडीशी ऑस्ट्रेलियाशी काय होते? मॅच होते, ऑस्ट्रेलियाच्या संविधानाशी. परंतु हा कन्सेप्ट जे आहे युएसएचा सरनामा आणि भारताचा सरनामा सेम नाही. डिटेलमध्ये प्रश्न येईल पुढच्या वेळेस. ठीक आहे. आता इथे जे आहे सॉरी, आता हा प्रश्न यांनी विचारलेला आहे की सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव जर मांडायचा असेल तर 1/3, ठीक आहे, 1/3 सभासदांची काय लागते? सही निशा, ठीक आहे, संमती लागते. आणि तो प्रस्ताव कोणाकडे देता येते? तर तहसीलदाराकडे. तो कोणाकडे देतो आपण? तहसीलदाराकडे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे क्वेश्चन, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावर खालील योग्य विधाने निवडा. ठीक आहे. तर ते गैर न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे नॉन जस्टिसेबल आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत, बिलकुल आहे. ठीक आहे. नैतिक व राजकीयरित्या मार्गदर्शक तत्वे राज्यावर बंधनकारक आहे, शासनावर बंधनकारक आहे, पण नैतिक व राजकीयरित्या
ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. बिलकुल ठीक आहे. म्हणजे मूलभूत अधिकार व्यक्ती स्वातंत्र्यावर भर देतात, लिबर्टी. आणि मार्गदर्शक तत्वे इक्वालिटी म्हणजे सामूहिक विचार, सार्वजनिक कम्युनिटी, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहे. बिलकुल ठीक आहे. तर उत्तर कोणतं याचं? अब कड. तर 4 उत्तर ऑल आर करेक्ट. ठीक आहे. खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये कशाचा समावेश होत नाहीये? तर 24 मध्ये चाइल्ड लेबर येते, बालमजुरीस बंदी. हे कशामध्ये येतं? 24. त्यामुळे याचा समावेश नाही होत, बाकींचा समावेश होतो. ठीक आहे. तर उत्तर कोणतं असेल इथं? समावेश होत नाही म्हटलेलं आहे बघा. हे असं आहे नाही जर असलं ना, याला गोला करायचा आणि त्या डोक्यावर असं लिहून घ्यायचं, म्हणजे सिली एरर होत नाही. ठीक आहे. आर्टिकल 23 मानवी तस्करीला प्रतिबंध घालणे, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा. क्वेश्चन नंबर 61. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन बनत आहे ना, एक लक्षात घ्या. आता UPSC ला आपण क्लासमध्ये हा क्वेश्चन खूप वेळा जे आहे घेत आहे. ठीक आहे. क्लासमध्ये एक सेकंड. ठीक आहे. की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 147 मध्ये असं दिलेलं आहे, आर्टिकल 147. ठीक आहे. हा UPSC प्रिलिमला प्रश्न आलेला आहे, त्यामुळे मला वाटलंच हा डिटेलमध्ये येईल म्हणून. ठीक आहे. आणि हा आपण क्लासमध्ये घेतलेला आहे ऑलरेडी. 147 मध्ये दिलेला आहे की भारतीय संविधान अंमलात आलं 26 जानेवारी 1950 ला. तर कोणते 2 कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी रद्द झाली? तर एक आहे भारत सरकार कायदा 1935, जो भारतीय संविधानाचा आधारस्तंभ आहे. ठीक आहे. आणि दुसरा कोणता आहे? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर हे 2 कायदे काय झाले? रद्द झाले. ठीक आहे. आता या कायद्यामध्ये जे आहे प्रश्न कसा आहे, याच्यात काय विचारलाय की डायरेक्ट भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 विचारलाय. पण याच्यामध्ये एक चूक केलेली आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ म्हणून संस्था म्हणून कार्यरत करीत असते, तेव्हा तिचे अध्यक्षस्थान डॉक्टर रवींद्र प्रसाद दिलं आहे. आता एक तर हे राजेंद्र प्रसाद पाहिजे, आणि इथं ज्यांना तर संविधान सभा असेल तर राजेंद्र प्रसाद, आणि विधिमंडळ असेल तर ठीक आहे तर GV मावळणकर. ठीक आहे. तर दोन्ही अध्यक्ष वेगळे होते, बॉडी एक आहे पण अध्यक्ष काय वेगळे आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. त्यामुळे क जर रॉंग असेल तर याचं उत्तर जे आहे पटकन बाहेर येतं कोणतं कोणतं पहिलं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. बाकी सोपं विचारलंय, परंतु पुढच्या वेळेस हा प्रश्न कंबाईन MPSC मध्ये येईल. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार विधानसभा निर्माण केली जाते? तर आर्टिकल 170 क्लासमध्ये घेतलाय आपण. आर्टिकल 169 विधान परिषदची स्थापना, आर्टिकल 169 विधान परिषदची स्थापना, आणि आर्टिकल 170 विधानसभेची स्थापना. बघा, विधान परिषद आणि विधानसभा याच्यात संविधानामध्ये विधानसभेचे आर्टिकल पहिले दिलेले आहे आणि विधान परिषदचे आर्टिकल नंतर दिलेले आहे. पण ते जर राज्यसभा लोकसभा असेल तर राज्यसभेचे आर्टिकल पहिले दिलेले आहे आणि लोकसभेचे आर्टिकल नंतर दिलेलं आहे. फक्त निर्मितीचा जर विषय असेल, फक्त निर्मितीचा, तर विधान परिषदची निर्मिती आर्टिकल 169 आहे आणि विधानसभेची निर्मिती आर्टिकल किती आहे? 170. इथंच फक्त थोडासा चेंज आहे, बाकी सर्व ठिकाणी विधानसभा पहिले येते, विधान परिषद नंतर येते. ओके. ठीक आहे. झाले. अरे हा, आधी एक हा प्रश्न जे आहे बऱ्यापैकी डिफिकल्ट विचारलेला आहे की जे आहे जो डेप्टी ऑडिटर असते, म्हणजे लोकल ऑडिट डिपार्टमेंट जे आहे, ठीक आहे, ते पंचायतचं काय करते? ऑडिटिंग करते. तर ते जे आहे एक जे आहे उपलेखा परीक्षण डेप्टी ऑडिटर साधारणतः किती ग्रामपंचायतीचं ऑडिट करतो एका वर्षाला? तर 100. आणि 100 पैकी किती जे आहे त्यापैकी मुख्य पंचायती असल्या पाहिजे? तर किती आहे? 15. किती असल्या पाहिजे? 15. ठीक आहे. हाच प्रश्न पुन्हा येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 65. हा प्रश्न सोपा विचारलाय. शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना. तर कोणता आहे? 74वी घटनादुरुस्ती. 73वी कशाबद्दल आहे? तर पंचायत राज. आणि 74वी कशाबद्दल आहे? नगरपालिका. तर दोन्ही घटनादुरुस्त्या 1992च्या. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला. आता कसं असेल, समजा इथं 97वी घटनादुरुस्ती विचारली, इथं 71वी घटनादुरुस्ती विचारली, तर काय करायचं? बघून ठेवायचं, कारण पुढच्या वर्षी जे काय होऊ शकते 71, 97 परीक्षेला येऊ शकते. जे बघा या वर्षी जे आलंय ना ते एकदम डीप अभ्यास करून टाकायचा, आणि या वर्षी जे ऑप्शन नमूद आहे त्याचं ऍटलिस्ट जे आहे कशासाठी होते तेवढं बघून घ्यायचं. काय होते, नेक्स्ट जे ऑनरेबल प्रोफेसर असतील जेव्हा ते पेपर सेट करतील तर ते काय करतील? पेपर पाहतील
पेपर पाहिल्यानंतर डेप्टी डायरेक्टर आहे, डेप्टी ऑडिटर आहे का याबद्दल प्रश्न विचारला का, त्याला संबंधित दुसरा प्रश्न विचारतील. मग आपण ते बघून ठेवायचं. इथं काय 97 घटनादुरुस्ती विचारली का, ते पुढच्या वेळेस काय करतील, 97 घटनादुरुस्ती प्रश्न विचारून टाकतील. म्हणजे बघून ठेवायचं. म्हणजे त्याला म्हणतात FYQ, फ्युचर इयर्स क्वेश्चन. ठीक आहे. ठीक आहे. तर सायन्सचं जे आहे डिस्कशन जे अविनाश पत्तेवार सरांनी घेतलेलं आहे ते अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. आणि त्यानंतर जे आहे सीसॅटचं विशेषतः अंकगणित बुद्धिमत्ता तर गुप्ता सरांनी जे डिस्कशन ऑलरेडी घेतलेलं आहे ते डिस्कशन सुद्धा काय करा, बघून घ्या. ठीक आहे. ओके. तर सर्वांना जे आहे बघा, परीक्षा कोणतीही असो, MPSC असो, UPSC असो, तर जे आहे पर्टिक्युलरली आता कंबाईनची परीक्षा असो, कंबाईनची, तर कंबाईनच्या B असो, C असो का सरळ सेवा असो, अभ्यास तुमचा B लेवलचा असावा आणि मेन्सचा अभ्यास सुद्धा स्ट्रॉंग असावा. ठीक आहे. त्यामुळे जे आहे तुम्ही अभ्यास करताना आता प्री आणि मेन्स दोन्ही याचा काय करा, अभ्यास कंप्लीट करा. म्हणजे नेक्स्ट प्रिलिम क्रॅक होईल आणि मेन्स आउटस्टँडिंग जाईल. स्पर्धा परीक्षेत कसं असते, प्रिलिम कशीही जाओ, आपली मेन्सवर कमांड येणं काय असते, गरजेचं असते. तेव्हाच कुठं एका अटेम्प्टमध्ये काय होतो, तर रिझल्ट येऊ शकतो. त्यामुळे असं नका करू की प्रिलिम जरी चांगली गेली नसेल तर पुन्हा प्रिलिमवरच अभ्यास करायचा. नाही, प्रिलिम आणि मेन्स दोन्ही काय करायचा, अभ्यास करून टाकायचा. आणि कसं असतं माहिती आहे का, की समजा आता 40 ते 50% क्वेश्चन इझी आले. ठीक आहे. 50 पैकी अर्धे क्वेश्चन काय समजा मीडियम लेवलचे आहे आणि अर्धे क्वेश्चन काय हार्ड लेवलचे आहे. तर हे मीडियम आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन मेन्स लेवलचे आहे, कंबाईनच्या मेन्स लेवलचे आहे. हे ज्यांना जमतात ना त्यांची काय होते, प्रिलिम होते. ठीक आहे. हे तर जमलेच पाहिजे. हे तर काय, तुम्हाला जर विचारला तर हा प्रश्न विचारला की बाबा की शहरी भागातील नगरपालिका 74वी घटनादुरुस्ती, आता हे उत्तर तुम्हाला आलं म्हणजे तुम्ही पास व्हाल का, नाही. हे तर फक्त वॉर्मअप आहे. ठीक आहे. म्हणून मीडियम आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन तुम्हाला जमण्यासाठी तुमची मेन्स स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रिलिम कशीही जाओ, आपली प्रिलिम आणि मेन्स दोन्ही स्ट्रॉंग करणं, दोन्हीचे PYQ पाहणं आणि आपला अभ्यास जे आहे चांगला करणं आवश्यक आहे. तर सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.